सरकारांचा रक्षक सामाजिक संस्था व त्यामार्फत चालवले जाणारे सवयवान अभियान. आता आपण दुसऱ्या टप्प्यामध्ये आहोत. फेसबुक लाईव्हच्या 6व्या सत्रात निरोगी मन निरोगी तन. आजचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट अमित राजगोपाल द्रविड यांचं व आपले होस्ट दीपकजी प्रभावळकर साहेब या दोघांचंही व्यासपीठावर स्वागत. प्रभावळकर साहेब आणि ॲडव्होकेट द्रविड सर, कृपया तुम्ही व्यासपीठावर यावे. प्रभावळकर सर, सूत्रसंचालन तुमच्याकडे सुपूर्द करत आहोत. नमस्कार. 7 वाजायला अजून काही सेकंद अवधी शिल्लक आहे. गेल्या 5 फेसबुक लाईव्हच्या कार्यक्रमामध्ये आपलं काही सजेशन आले होते. त्यातल्या काही सजेशन असे होते की सुरुवात करताना तुम्ही काहीतरी कोरोनाच्या संदर्भातली अपडेट्स काही असतील तर द्या. सो अनेक जण बरोबर 7 वाजायला प्रत्येकाचं घड्याळ मागं पुढं असतं. मी घड्याळ न बांधणार माणूस आहे, पण वेळेत येतो. तर काही जण अजून ऑनलाईन यायचे असतील. जे कोणी ऑनलाईन येणार असतील तोपर्यंत 1 मिनिटामध्ये आपण थोडक्यात कोरोना संदर्भातले ज्या काही अपडेट्स आहेत त्या लक्षात घेऊया. सगळ्यांना सगळ्याकडे पाठ आहे, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये. तरी पण मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. संपूर्ण भारतानं 18 लाखाचा टप्पा पार केलेला आहे. एकूण बाधितांची संख्या 18,21,000 आहे. उपचारार्थ रुग्णांची संख्या, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा उपचारार्थ रुग्णांची संख्या 5,83,000 गेलेली आहे. महाराष्ट्रासाठी हा आकडा 4,41,000 आहे. आणि उपचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उपचारार्थ रुग्ण आहेत 1,48,537. या सगळ्या कोरोनाच्या सगळ्या वाईट बातम्यांमध्ये काही बातम्या पॉझिटिव्ह यायला लागलेल्या आहेत. त्या म्हणजे दिल्ली आणि मुंबई. दिल्लीनं बऱ्यापैकी कोरोना कंट्रोल करायला सुरुवात केलेली आहे. मुंबईनं विशेषतः धारावी सारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोना गेल्यानंतर आपल्या सगळ्यांची धडकी भरली होती. पण मुंबई आणि धारावीनं सुद्धा कोरोना कंट्रोल करायला सुरुवात केलेला आहे. इनफॅक्ट मुंबईमध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये आता उपचारार्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या फक्त 21,000 आहे. आणि दिल्लीमध्ये तर ती आता फक्त 10,000 आहे. दिल्लीमध्ये अनेक हॉटेल्स घेतली होती. कंटेनमेंट झोनच्या व्यतिरिक्त बाहेरची मोठमोठी हॉटेल्स आहेत, ती सगळी घेतली होती आयसोलेशनसाठी, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी. ती सगळी सरकारनं विड्रॉल केलेली आहे. आता हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत. हे कंट्रोल करण्याची त्यांची काही टॅक्टिक्स होत्या. त्यातली महत्वाची टॅक्टिक्स होती म्हणजे होम आयसोलेशन, जे जगात सगळ्यात पहिल्यांदा दिल्लीमध्ये अधिकृतरित्या सुरू झालं. आणि त्याच्यात काही दिवसानंतर, काही 30 दिवसानंतर खूप चांगले रिझल्ट आलेले बघायला मिळतात. सातारा जिल्ह्याचा विचार करूया. सातारा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 29,369 एवढे सुद्धा आता तपासले गेले. त्यातले 4,413 एवढ्या एकूण बाधितांचा संख्या आहे. 4,000च्या पार गेलेल्या 4,500 कडे सध्या 200च्या पट्टीतच वाढायला लागले. 150 ते 200च्या पट्टीमध्ये. सो 4,500 क्रॉस करणार संध्याकाळी आज आपण. एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये चांगली आहे. गेल्या 1 महिन्यामध्ये झपाट्यानं संख्या वाढली. गेल्या 20 दिवसामध्येच डबलिंग रेट झालाय सातारा जिल्ह्याचा. की आपण जसं म्हणतोय की मुंबईनं कोरोना कंट्रोल केला, दिल्लीनं कोरोना कंट्रोल केला, पण पुण्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या आहे. पुण्यामध्ये, मुंबईमध्ये 21,000 आहे आणि पुण्यासारख्या त्याच्यापेक्षा छोट्या शहरामध्ये 48,000 रुग्ण आहेत उपचारार्थ रुग्ण. ही संख्या खूप मोठी आहे. तसाच प्रभाव आता काही पुण्यापासून जवळच्या ग्रामीण भागांमध्ये, नजीकच्या जिल्ह्यांमध्ये बघायला मिळतोय. सातारा जिल्ह्याचा आकडा उपचारार्थ असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 2,146 आहे आणि 139 बळी गेलेले आहेत. आज सवयभान सातारानं पहिल्यापासून जी मागणी केली होती, कलेक्टर जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे मागणी केली होती की दिल्ली प्रमाणे सुद्धा होम आयसोलेशन करण्याची सातारा जिल्ह्याला पण करता येईल का. परवा एक शासनाने त्याचं खंडन केलं. पण कराडमध्ये बेड न मिळाल्यामुळे एक बळी गेला, एक महिलेचा बळी गेला. ही सातारा जिल्ह्यातली घटना होती. बेड न मिळणं ही सगळ्यात वर्स्ट कंडिशन आहे. खरं तर ज्यांना
कुठलीही सिम्पटम्स नाही, असिम्टोमॅटिक पेशंट 80% पण ते बेड अडून नाही, आणि जे खरोखर सिम्पटोमॅटिक आहेत, जे सिरियस आहेत, त्यांना बेड मिळत नाही. अशी विचित्र अवस्था शासनाची होती, जी भारतानं, महाराष्ट्रानं सगळ्यांनी फेस केली. आणि सवयभांची जी मागणी होती, अनेक समाजसेवी संस्थांची जी मागणी होती, त्या मागणीप्रमाणे शेखर सिंग जिल्हाधिकारी सातारा यांनी आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये होम आयसोलेशनची सुरुवात केलेली आहे. भीती वाढवणारी गोष्ट आहे, रिलॅक्स व्हायचं नाहीये, आणखी जास्त काळजी घ्यायची आहे. बेड मिळत नाहीये, बेड अवेलेबल नाहीये. सो जे असिम्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांनी घरामध्ये राहून घरामध्येच उपचार घ्यावेत अशी एक सुविधा केलेली आहे. त्याचे बरेच सारे नॉर्म्स आहेत, कुठल्या घरामध्ये करता येऊ शकेल हे सगळे नॉर्म्स तपासा. होम आयसोलेशनची आजपासून सातारा जिल्ह्यामध्ये जरी सुरुवात झाली असली तरी दाहकता संपलेली नाही, दाहकता तितकीच आहे, तेवढी वाढतीच आहे. पुण्याबरोबर साताऱ्याचे पण आकडे वाढत आहेत. सो आपण हे इंट्रोडक्शन केलं की बरेच जण लाईव्ह येतील, यासाठी हा वेळ घेतला होता. हे तुम्हाला बहुतेकांना माहित असेल. आजच्या सवयभानच्या 6व्या सत्रामध्ये आपण एक ऍडव्होकेट अमित द्रविड यांना निमंत्रित केलेलं आहे. पहिले 5 आपण खूप एक्सपर्ट्स बोलवले होते, आणि असं तुम्हाला वाटेल की अरे वयाला तरी कमी वाटतात, मास्क काढला त्यामुळे एकदम कमी वयाचे एक्सपर्ट्स कसे काय. तर एक्सपर्टी ही वयावर नसती, हेच आम्ही इथनं दाखवून दिलेलं आहे. यांचा नंबर माझ्याकडे माझ्या हँडसेटला सेव्ह होता, अमित द्रविड फेस्टिवल 2014 युथ फेस्टिवल. सो मी तिथं बसून बघतोय 2014च्या आमच्या एका युथ फेस्टिवल मध्ये अमितनी बक्षीस घेतलं होतं. त्यानंतर एका शिवाजी संग्रहालयाच्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, मी प्रमुख पाहुणा होतो आणि अमित आला होता. आम्ही सगळा कार्यक्रम बाजूला ठेवला आणि अमितचं गाणं ऐकलं एका फेस्टिवल मध्ये, ज्याला आपण अवॉर्ड दिलेला आहे, एकाच पूर्ण गाणं ऐकलेलं आहे. सो त्याचा आता बदललेला बायोडाटा मी तुम्हाला वाचून दाखवतो की कसा तो एक्सपर्ट आहे. सातारी मुलगा, आणि सातारी मुलाचं पहिली 2 की तो दगडी शाळेत शिकला पाहिजे आणि वायसी मध्ये शिक्षण झालं पाहिजे. सो सातारकर अमित द्रविड यांनी दगडी शाळेमध्ये शिक्षण घेतलं, न्यू इंग्लिश स्कूलमध्ये. वायसी मध्ये त्यांचं कॉलेज झालं. त्यानंतर सातारच्या इस्माईल मुल्ला लॉ कॉलेजमध्ये त्यांनी लॉ केलं 2015ला. वायसी पुणे यशोधरा चव्हाण विधी महाविद्यालय इथं त्यांनी LLM केलं 2017ला. सध्या पुण्यामध्ये त्यांची PhD चालू आहे, प्रॅक्टिस सुरू आहे. डिप्लोमा इन सायबर लॉ असे त्यांचा सर्टिफाईड कोर्स पण सुरू आहे, ते पण ते कम्प्लीट करतायत. वयाच्या 17व्या वर्षी संगीत विशारद. मला सांगा, संगीत विशारद होण्यासाठी मुळात 21 वर्षाची अट असते. हो, हे 17 कसं काय? त्यांनी त्यावेळेला माझी क्षमता पाहिली आणि त्यावेळेला मला ती संधी दिली. ओके, वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी अप्लाय केलं की संगीत विशारद व्हायचं आहे, त्याला मान्यता मिळाली आणि वयाच्या 17व्या वर्षी ते संगीत विशारद झालेलं आहे. इयत्ता 5वी मध्येच MSIT पूर्ण केलेलं आहे, 5th मध्ये. तो काळ होता की ज्यावेळेस नोकरीत असलेली माणसं MSIT करत होती. अनेकांनी बँकेतनं नोकऱ्या सोडल्या, रिटायरमेंटला जवळ आलेले, आमच्या डोक्यावर हा काय कॉम्प्युटर आणून ठेवलाय म्हणून. त्या काळामध्ये इयत्ता 5वी मध्ये MSIT केली. 10वी मध्ये C++ सारखे कोर्स कम्प्लीट केले. म्हणजे माझ्या वयामध्ये सुद्धा C++ कोर्स हा पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरच होता. तो 10वी मध्येच तुम्ही कम्प्लीट केलाय. बोलताना माझं तो अमित किंवा ते अमित अमित तेच असतील. येस येस. तत्वज्ञानाचा तुमचा अभ्यास आहे. भगवान श्रीकृष्णानं सांगितलेली गीता आजही एक गूढ आहे. सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानेश्वरी आली तरी पण ते एक मोठं गूढ आहे. आणि त्या काळामध्ये सांगितलेली गीता युगानुयुगे वेगवेगळ्या पद्धतीनं बदलली जाते. ज्ञानेश्वरांनी सांगितलेली गीता ती आपल्याला माहित आहे, पण आजच्या काळामध्ये गीतेचा अर्थ कसा लावायचा नाही. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ओके, तर त्याचा अर्थ आजच्या मुलांनी कशासारख्या पद्धतीने लावायचा 21व्या शतकातल्या. यासाठी अमित द्रविडनी डिकोडिंग गीता नावाचं एक पुस्तक लिहिलं, ते संदर्भ सादर केले आणि त्याला तुमच्याकडनं सगळ्यांकडनं अप्रिसिएशन मिळालं. सदानंद मोरेंच्या हस्ते प्रकाशित झालं होतं ते पुस्तक. आणि नुकतंच त्यांना योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्र पण आले आणि दोघांचे त्यांना पर्सनल फोन झाले डिकोडिंग गीतासाठी. अनेक बँकांमध्ये तुम्ही सल्लागार म्हणून पण काम करताय, विधी सल्लागार. सो एक सांस्कृतिक, एक सांकेतिक, एक विधितज्ञ, एक योगाभ्यासक, एक मनाचा अभ्यासक, तत्ववेत्ता, गीतेवर अभ्यास केलेला, अशा वेगवेगळ्या प्रकारातनं ऍडव्होकेट अमित द्रविड जरी आपल्याला मिळाले असले तरी त्यांच्याशी आपण आता कोरोना या संदर्भात गप्पा मारणार आहोत.
ते मनाच्या संदर्भातले सुद्धा आपल्याला काही गोष्टी सांगणार आहेत. आपण त्या सगळ्यांनी ऐकून घ्याव्यात. दरम्यान दरवेळचा प्रोटोकॉल आपण थोडा यावेळेस चेंज करतोय. आपण आपली मुलाखत संपली म्हणजे तो माणूस सवयभानशी कनेक्ट झाला. मग संपल्यानंतर आपण त्यांना बोलून घेत होतो की तुम्हाला वेलकम करतोय. संपल्यानंतर अमिताभ बच्चनचा पिक्चर सुटल्यानंतर जसं बिगिनिंग असायचं, पिक्चर संपल्यानंतर एंड नाही, बिगिनिंग असायचं, म्हणजे तिथून सुरुवात. तसं आपण काहीतरी हा प्रयोग करत होतो की मुलाखत संपल्यानंतर आपण त्यांना वेलकम करत होतो. सो आज या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी सवयभान चळवळीचे मार्गदर्शक जयेंद्रदादा चव्हाण आलेले आहेत आणि मोस्ट बिझी पर्सन इन सातारा. सो त्यांना गडबड आहे आणि पुढचे कार्यक्रम आहेत त्यांचे. सो त्यांनी रिक्वेस्ट केली आहे की त्यांना मी आधीच वेलकम करतो आणि तो वेलकम करण्याचा त्यांना अधिकार आहे, कारण अमितचे वडील आणि जयेंद्रदादा हे दोघं क्लासमेट आहेत. सो त्यांचा घरचा बंगला मी मध्ये नाही पडायला पाहिजे. मी दादांना विनंती करतो की दादा तुम्ही बरे आहेत, त्यांना वेलकम करा. आणि याच दरम्यान आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा जे गीता डिकोडिंग गीता नावाचा त्यांचा जो ग्रंथ पुस्तक जे आणलेला आहे या सवयभान चळवळीला, जसं त्यांनी त्यांचं स्वागत केलं तसा परतीचा आहे, तुम्ही पण लगेच देऊन टाका. दादा, कोरोना महामारीच्या काळामध्ये आम्ही द्रविड आलेले आहेत, आम्ही त्यांच्याकडून माहिती घेणार आहे. तुम्ही थोडे या संदर्भामध्ये बोलून सांगा मला. आज दीपकजींनी बरंच अमित बद्दल सांगितलंय, परंतु सवयभान बद्दल थोडस बोलणं इथं आवश्यक आहे. अत्यंत असं भयावह काळात सवयभानची सुरुवात झाली. त्यावेळेला प्रशासनही गोंधळलेलं होतं आणि जनताही गोंधळलेली होती. अशाच सातारा शहरातून काय करता येईल म्हणून चांगल्या विचाराची माणसं ती एकत्र करावीत आणि काहीतरी करावं म्हणून चोरगे साहेबांनी एक उपक्रम हाती घेतला. आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं. आज सवयभानच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 घरं तपसून झाली, 20,000 शरीरं तपसून झाली. परंतु त्यानंतर काय करायचं तर माणसांच्या मनापर्यंत पोचावं, माणसांच्या तनापर्यंत पोचलेलं आहे त्या मनापर्यंत पोचायचं या दृष्टीनं हा एक उपक्रम सवयभाननं फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून माणसांची मनं सुधारण्याचा कार्यक्रम सुरू केला. आज सवयभानचं हे 6वं सत्र सुरू असताना पहिल्या सत्राच्या वेळेला जवळजवळ 13,000 लोक त्याला जॉईन झालेली होती. आज सांगायला मला आनंद वाटतो की 40,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. हे नक्की सवयभानच्या याही कार्यक्रमाचं यश आहे. ज्या पद्धतीनं लोकांची आम्ही मनातले विचार, मनातली भीती ही कमी करण्यात थोडंफार का होईना आणि कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालो, त्याचप्रमाणे लोकांची मनही सुधारण्यात आम्ही यशस्वी याची खात्री नक्की वाटते. मी पुन्हा एकदा माझ्या सवयभान टीमचे, माझ्या सर्व सहकाऱ्यांचे हे सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी सगळ्यांनी माझ्या सहकार्याने सवयभान चळवळ राबवली आणि त्या सवयभानला एक वेगळ्या टप्प्यावर नेऊन ठेवलं. धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी 4 टाळ्या वाजवतो, तुम्ही वाजवले असं मला वाटेल. दादा प्रत्येक चांगल्या कामामध्ये पुढाकार घेतात. हा सुरुवातीला काहीच वाटला नव्हता, कोरोनाचा महामारीचा काळ काहीच वाटला नव्हता. खरं तर पुण्याला बाहेर पडायची परवानगी नव्हती, कुठल्याही सामाजिक संस्थांना नव्हती. काही सामाजिक संस्था पुढे येऊन काम करत होत्या. अशा सगळ्यांना एकत्र घ्यायचं आणि सगळ्यांना एकत्र घेऊन सवयभान नावाची चळवळ चालू करायची आणि माणसांना सजग करायला सुरुवात करायची. त्यात जुन्या सवयी सोडा, वाईट सवयी सोडा, नवीन सवयी लावून घ्या. म्हणजे हात धुणं, सॅनिटायझर वापरणं, मास्क सांगितलेला नव्हता. या काळामध्ये तुम्ही चळवळ जी सुरू केली तर नुसत्या सातारकरांच्या वतीने संपूर्ण मानवांच्या वतीने सुद्धा मी तुम्हाला नक्कीच हॅट्स ऑफ करतो आणि मुलाखतीला सुरुवात करतो. आम्ही या आता आपण टू द पॉइंट बोलून चालू करूया. आज थोडा आधीचा वेळ गेलेला आहे. तुम्ही मानसशास्त्राचे अभ्यास करता, तुम्ही तत्वज्ञानाचा अभ्यास करता. याच साताऱ्यामध्ये समर्थ रामदासांनी मन करारे प्रसन्न सर्व व्याधीचे कारण सांगितलं होतं. म्हणजे मला आठवतं मी एन्झायटीचा अभ्यास करत होतो त्यावेळेस नक्की हेडिंग काय असावं, शॉर्टकटला यावं. त्यावेळेस शॉर्टकट मी शोधत होतो त्यावेळेस मला कळलं होतं
मला एकानं सांगितले का चांगल्या माणसाने हे सगळं एन्झायटीचं कारण काय आहे? मन आहे, मनापासून सुरू होणारी आहे ती. मग मन करा रे प्रसन्न, मन प्रसन्न करा, तेच सगळ्या व्याधीचं कारण असणार आहे, मोठा इलाज तो असणार आहे. तर मानसिक दृष्ट्या माणसाने कसं सजग राहिलं पाहिजे, मनाचे काय प्रयोग केले पाहिजे. तुम्ही म्हणता म्हणजे मानसोपचार तज्ञ सरळ एक वाक्य सांगतात, अगदी क्लिअर करतो ते सांगतो की मानसोपचार तज्ञांचं म्हणणं असतं की तुम्ही सकारात्मक विचार करा. सो अनेक माणसांनी कसं चालू केलं, सकारात्मक विचार करूया. सकारात्मक विचार करूया म्हणजे काय असतं, अनेकांनी सांगितले की तुम्ही मेडिटेशन करा. सो अनेक माणसांची परिस्थिती अशी झाली आहे, ती सांगतो, ज्यांनी मेडिटेशन पूर्वी कधी केलेलं होतं ते मेडिटेशन करायला लागले. जसं सांगितलं होतं डॉक्टर्सनी, जसं सांगितलं होतं फिलॉसॉफर्सनी, त्या पद्धतीनं सकाळचं जर 6 वाजता उठतात तर 5चा अलार्म लावला, 5 वाजता उठले, 5:30 वाजता ते बसकर टाकलं, कोणी योगा मॅट टाकला, कोणतरी ठेवलं आणि परत ते बसले. फिजिकली आवरून आले होते, छान अंघोळ झाली होती, मांडी घातली, 2 हात समोर केले, जी काय अवस्था पाहिजे शारीरिक ती सगळी झाली आणि आता मेडिटेशन करायचं आहे. सर्व विचार सकारात्मक आणायचे, कारण डोळे बंद केले, डोळे बंद केले डोळ्यापुढे कोरोना आला. तर डोळे उडायला लागले, तर डोळे बंद, डोळे ह्या सगळ्यामध्ये सकारात्मक विचार आले नाहीत आणि मेडिटेशनची सुरुवात केली. आजही तीच परिस्थिती आहे की सगळं आम्ही करतो, डोळे बंद केले की डोळ्यापुढे कोरोना येतो, झोप लागत नाही, कारण डोळे बंद होतात आणि एकदा का डोळा बंद झाला की समोर कोरोना येतो. बरोबर, ही मानसिक सगळ्यांची अवस्था आहे. कमी जास्त प्रमाणामध्ये कोण शांत कोण सांगत नाही. अशा परिस्थितीमध्ये काय करावं? सकारात्मक विचार कसे आणायचे हा प्रवळकर सरांचा बेसिक प्रश्न आहे. कारण मुळात असं आहे की आपल्याकडं जर सर्वे केला आणि बरेचसे मेडिकल रिसर्चचे आपण रिपोर्ट पाहिले तर माणूस दिवसाला जवळपास 60,000 विचार त्याच्या मनामध्ये आलेले असतात. इतकं त्याचं स्पीड आहे, म्हणजे प्रकाशाच्या वेगापेक्षाही मनाचा वेग अतिशय मोठा आहे. सो आता आपण खरं तर आपल्याला मन करारे प्रसन्न वगैरे हे सगळं आपल्याला संत वचन जी आहेत ते आपल्याला माहित आहे आणि आपल्याला ते प्राथमिक शिक्षणापासून अगदी शाळेपासून आपल्या घरापासून आपल्याला ते सांगत आलेलं आहे. अगदी शुभम करोती म्हणण्यापासून आपण स्वतःचं मन कसं राखलं पाहिजे, कसं त्याला टवटवीत राहिलं पाहिजे, कसं स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे, त्यासाठी आपण नेहमी ऐकत असतो. मात्र गंमत अशी आहे की जसं जसं आपलं वय वाढत जातं तसं तसं आपण आजूबाजूचे जग बघतो आणि खूपशा समस्या आपण पाहतो. आपले वैयक्तिक काही प्रॉब्लेम्स असतात, सामाजिक काही प्रॉब्लेम्स असतात, त्याचा आपल्यावर काहीतरी परिणाम होतो. हे रेग्युलरचं आयुष्य, मी ते सांगतोय, ते जानेवारी 2020च्या आधीपर्यंत होतच हे सगळं. एप्रिल नंतर ते आतापर्यंत, आता हे कोरोनाचं युग झाले. आता एक्झॅक्ट काय करतात, पूर्वी शुभ करत लहानपणी मी पण म्हणली, अनेकांनी म्हणली, पण आजही डोळ्यापुढचा कोरोना नाही गेला. बरोबर. सो आता काय करायचं, आता सकारात्मक विषय कसे विचार कसे आणायचे? प्रभावळकर सरांचा प्रश्न असा आहे की ध्यान करत असताना जेव्हा आपण समजा बसलो, सगळ्यांनी तेच जे उपाय सांगितले तेच मी सांगणार, पण त्यात मी वेगळं काय सांगणार. तर आपल्याकडं पूर्वीच्या काळी नामस्मरण किंवा ध्यान धारणा असायची की ज्यानं तुम्ही मनाला कंट्रोल करू शकता किंवा आपले जे विचार आहेत त्यांना एक प्रकारचं स्पीड ब्रेकर लावू शकता. म्हणजे कशा पद्धतीने आपण विचार केले पाहिजे आणि विचारांची संख्या कमी करण्याची काही टेक्निक्स होती आपल्याकडे. ओके. सो नामामध्ये आपल्याला नामामध्ये ध्यान लावले रामाचे, चित्त सरले जन्मांचे. हा तसं. ओके. सो आता गंमत अशी आहे की सरांचा प्रश्न अतिशय बरोबर आहे की ध्यानाला आपण जरी बसलो तरी डोळे मिटले तरी आपल्या समोर कोरोना हा येतोच येतो. तर आता ते संपूर्ण जगामध्ये त्याची बातमी असल्यामुळे, त्याचे सर्व प्रश्न असल्यामुळे आपल्या मनात ते कोरोनाचं येणार हे स्वाभाविक आहे. तर त्यासाठी एक म्हणजे आता मी वकील असल्यामुळं आणि आम्हाला कुठलीही बाजू प्रूव्ह करण्यासाठी आम्हाला जजेसना ते प्रूफ देणं आवश्यक असतं. फक्त इथं स्पीड कोर्ट आहे, स्पीड कोर्ट आहे. जनता दरबारामध्ये मला ते प्रूव्ह करायचंय. अगदी अर्ध्या मिनिटामध्ये आपण मन कसं कंट्रोल करू शकतो किंवा आपल्या मनातील विचार आपण कसे रोखू शकतो किंवा स्लो डाऊन कसे करू शकतो याचा एक सिंपल एक माइंड गेम आपण सर्वांनी करूया. एक 30 सेकंदाचा वेळ आपण त्यासाठी घेऊया. आपण सर्वांनी जो जप आहे अगदी साधा आपण जप घेऊया, श्रीराम जय राम जय जय राम. ओके. तर आपण सर्वांनी मोठ्यानं एक श्रीराम जय राम जय जय राम असं म्हणायचं. सो ते आधी सुरुवात करेल. आम्ही द्रविड सांगताय याचा संदर्भ कुठल्याही धर्माशी नाही, कुठल्याही यशस्वी नाही, मनाशी आहे. राम मनाशी संबंधित आहे.
नाही, मुळात असं आहे की जे धर्म मानत नाही किंवा जे देव मानत नाही त्यांनी अगदी आवडीची वस्तूची प्रार्थना केली तरी चालेल. अगदी आईस्क्रीम म्हणलं तरी हाच फरक, हाच इफेक्ट तुम्हाला येणार आहे. मी श्रीराम जयराम जयराम, कारण आता अनायसे 5 ऑगस्टला आपल्या राम मंदिराची स्थापना आहे आणि जो आपण अर्धा मिनिट त्याला देऊ तर ते आपण त्यांना अर्पण करू. तुमचे जे जे आराध्य असतील त्या आराध्यांना पण सध्या आपण श्रीराम जयराम म्हणू, त्याचा एक इफेक्ट काय होते ते मी सुरुवात करेन. जपाच्या मध्ये कुठंही जे हे असतं ब्रेक असतो तो न घेता सलग 10 वेळा आपण श्रीराम जयराम जय जयराम म्हणणार आहोत. प्रवाळ सर मला मदत करतील किंवा इथं जे उपस्थित आहेत ते देखील मला मदत करतील. सो 3, 2, 1. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. ओके, धन्यवाद. जमलं की सर, काय प्रश्न त्यांच्यावर कमेंट याच्यात विचार. आता एक प्रश्न माझा असा आहे, आपण अर्धा मिनिट श्रीराम जयराम जय जयराम आपण म्हटलं, या अर्धा मिनिटामध्ये तुमच्या मनात किती विचार आले वेगळे? म्हणजे आपल्या विचारांची जी थॉट प्रोसेस असते ती सेकंदाला बदलत असते, नवीन नवीन वेगवेगळे विचार आपल्या मनात येत असतात. आता ह्या अर्ध्या मिनिटामध्ये आपण श्रीराम जयराम जय जयरामाचं जप करत असताना, मोठ्यानं म्हणत असताना आपल्या मनामध्ये थॉट प्रोसेस कुठेतरी स्टॉप झाली का? म्हणजे आपल्याला येस, म्हणजे हाच माझा पॉइंट आहे, हेच माझं प्रूफ आहे की नामस्मरण पूर्वीच्या काळी काय झाले, पूर्वीच्या काळी मागच्या पिढीनं दुर्दैवानं आपल्याला ह्यातले शास्त्रीय कारण दिली नाही की ध्यान धारणेचे काय अर्थ आहेत, नामस्मरणाचे काय अर्थ आहेत, अजून गवसले नाहीत, अजून गवसले नाहीत असं आपण म्हणू शकतो. तर यामध्ये आपण या अर्ध्या मिनिटामध्ये पाहिलं की आपल्या मनात कुठलाही विचार आला नाही. कोरोना सोडा, तुमच्या फॅमिलीचा सुद्धा आला नाही विचार, तुमच्या स्वतःचा कुठलाही विचार नाही आला. तर आपण विसरलो हे कसं. मला आणखी सांगा की हे अर्ध्या मिनिटासाठी ठीक आहे, हे अर्धा मिनिट आता झालं, हे सलग करत गेलं तर अर्ध्या मिनिटचा एक म्हणजे सूर्यनमस्कार काढायचा असेल तर पहिल्यांदा 6 निघतात बरोबर, आणि सवयीने जर करायला गेला तर मग ते 12 होतील, 12चे 18 होतील, 18चे 24 होतील. हे शरीराचं कसं आहे तसं मनाचं बी आहे, जे अर्ध्या मिनिटासाठी आहे. अगदी बरोबर आहे. हा एक मेंटल एक्सरसाइज आहे आणि आपल्याकडे आपण म्हणले की मनाचा विचार किंवा मनावरती विजय मिळवणं हे सगळ्यात अवघड काम आहे. नेपोलियनला सुद्धा ते जमलं नाही जे आपल्याकडे साधू संतांना जमलं. इव्हन अगदी वाईटात वाईट उदाहरण जर दिलं, ॲडॉल्फ हिटलरचा स्वतःच्या मनावरती एवढा विश्वास होता की त्यानं जर्मनीच्या लोकांना बदललं. एकमेव सामान्य माणूस की ज्यानं जर्मनीमध्ये क्रांती आणली, वेगळी क्रांती आणली, त्याला वाटतं छळ केले असतील वगैरे, तो वेगळा पॉइंट आला, पण मनाची ताकद त्याला ओळखली होती. सो प्रत्येक माणसामध्ये ती ताकद असती, ते मन असतं, आपण सर्व एकाच मनाचा एक भाग असतो असं आपला. हिटलर बद्दल मला एक माहित असलेली गोष्ट आहे की कुठलंही युद्ध व्हायचं असेल, कुठलंही मोठं युद्ध होणार असेल, मोठं आक्रमण करायचं असेल तर राष्ट्रप्रमुखांना राष्ट्राच्या मिलिटरीशी संबोधित करायचं असतं, सगळ्या दलांशी बोलायचं असतं आणि उभं राहिल्यानंतर, संपल्यानंतर, ऑर्डर दिल्यानंतर तो हात पुढे करायचा असतो. मग ते जे लष्कर प्रमुख आहेत ते हाताखालून जातात आणि युद्धाला प्रारंभ होतो. म्हणजे खऱ्या अर्थानं हे सांकेतिक आहे की राष्ट्रप्रमुखाचा तुमच्यावर हात आहे. राष्ट्रप्रमुख, राष्ट्रातली सगळी माणसं तुमच्या पाठीमागं आहे, तुम्ही लढायला जावा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे सांगण्यासाठी. तर हिटलरनं युद्धाची घोषणा झाली, एक जो सेमिनार होता त्यानं मिलिटरीशी संबोधित केलं, त्यावेळेस त्यानं असा नुसता वर हात केला नव्हता, तर तो खाली आला आणि गेटवर उभा होता आणि हात केला आणि सगळी मिलिटरी हाताखाली जाऊन दिली त्यानं. आणि असा हात तो सलग 12 तास ठेवून होता. 12 तास असा हात ठेवणं हे अमानवी कृत्य समजलं जातं. त्यामुळं शरीरामध्ये तरी मी ऐकलेली गोष्ट होती ही, मला माहित असलेली गोष्ट असं होतं. मनामध्ये तुम्ही सांगितलं आपण हिटलरपेक्षा पण आता हिटलरपेक्षा मोठा उदाहरण झाली. आता जसं आपलं चाललं की घरामध्ये आपल्याला श्रीराम जयराम जय जयराम तुम्ही सांगितलं, मी सजेस्ट करेन की तुम्हाला जो कोण भावत असेल तो. म्हणणं असं आहे की नास्तिक असाल तुम्ही, देवावरती विश्वास नाही, अगदी आवडते काही असेल, आईस्क्रीम
हो. अगदी तुम्ही ते आईस्क्रीम पण सल्ली जरी जरी म्हटलं तरी तुम्ही मनाला कंट्रोल करू शकता, कारण तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही त्या शब्दाकडे दिलं आणि तुम्ही तुमच्या मनाला एक डिरेक्शन दिली की हा विचार आहे, हा थॉट प्रोसेस आहे, आणि म्हणून तर आपल्याकडे चांगलं बोलावं, चांगलं ऐकावं हे म्हणून तर दिलंय. जास्तीत जास्त आपण चांगलं ऐकलं पाहिजे. करण्यासाठी कुठला एक ठराविक काळ आहे की त्याच वेळामध्ये करायला पाहिजे? नाही, असं काही दिवसातला कुठला प्रहर आहे? असं काही नाही. 24 तास आपल्याला दिलेले आहेत, आपण केव्हाही यामध्ये भाग घेऊ शकतो. आता क्लासिकल संगीत ज्यावेळेस असं कोणाला तरी वाटेल की खरोखर मी आताच बातम्या बघून उठलोय आणि मला प्रचंड आता ते काहीतरी जवळच दाखवलं, साताऱ्याचे आकडे वाढले, कोल्हापूर इतके मरण पावले, त्यांना तर बेड मिळाला नाही, एकतर रस्त्यावर सोडलं, असं काहीतरी बातम्या उठल्या. मी आता अर्ध्या तास जेवायच्या मी रूम मध्ये आलोय आणि आता मी प्रचंड टेन्शन मध्ये, मी प्रेशर मध्ये आहे असं एखाद्याला वाटत असेल, अशा वेळेला पटकन तो बाजूला गेला, बरोबर, डोळे बंद केले आणि नामस्मरण केलं. खरं ते मोठ्यानं केलं पाहिजे का मनातल्या मनात केलं तरी चालेल? माझ्या मते ते मोठ्यानं केलं पाहिजे, कारण मनातल्या मनात केलं तर मन आपल्याला ब्लॉक करेल. म्हणजे भगवद्गीतेत एक वाक्य आहे, 6व्या अध्यायात आपल्याला एक वाक्य की युअर माइंड इज युअर फ्रेंड अँड फो. सो ते आपला मित्र पण आहे आणि शत्रू देखील आहे. मला सांगा, डिकोडिंग गीता ही पूर्णपणे इंग्लिश मध्येच लिहिली आहे? येस. बरं. याचं कारण असं की एकतर ग्लोबल ऑडियन्स आहे आणि दुसरं की आपली राष्ट्रभाषा जरी हिंदी असली तरी आता पार्लमेंट आपलं सगळं इंग्लिश भाषेमधून चालतं, आणि म्हणून हा डिकोडिंग गीता एक माझा एक प्रयत्न होता की नवीन पिढीला हे जे सगळे प्रश्न आहेत, जे डिप्रेशनचे प्रश्न असतील, मेंटल प्रॉब्लेम्स असतील, ह्याच्यातून सॉल्व्ह होण्यासाठी काय केलं पाहिजे. त्यामुळं आपलं तत्वज्ञान एक सोप्या भाषेत लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. सवयभानच्या बारीक सारीक गोष्टी असतात ना, ते जितके बारीक असल्या पाहिजे. सवयभानची सुरुवात व्हायची होती तर आम्ही पहिला एपिसोड म्हणलं नव्हतं, सॅम्पल एपिसोड म्हणूया आपण, आणि सॅम्पल एपिसोड साठी स्वतः चोरगे साहेब ह्या सवयभान संस्थापक आज आले होते आणि ते बसले होते आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. हा सॅम्पल एपिसोड होता आणि त्यात मी त्यांना प्रश्न विचारले, सर इतकं बारीक बारीक कसं करत जातो तुम्ही, इतकं बारकाईत कसं, एक झालं की आणखी त्यात बारकाईत कसं शिरत बसता. मला असं वाटलं होतं की आपली मुलाखत सुरू झाली, पहिलाच प्रश्न कुठला आलाय, तर पहिला प्रश्न माझ्याकडे असा आहे, तुमच्या माईकची वायर व्यवस्थित माईक वरून काढा, मागे टाका, जशी आम्ही केली आहे तशी. चोरगे साहेब सो नाही, हे बारकावे समजतो, खरंच हे बारकावे असले पाहिजे आणि इतकं ट्रान्सपरंट पण असलं पाहिजे, नाहीतर आपण मग असं ठरवून आपण रेकॉर्डेड मुलाखती नाही घेत, आपण लाईव्ह घेतोय. नाही, या सजेशनची एक मजा अशी आहे की आपल्याकडं टॅगोरांनी एक सांगितलेलं असं होतं की आपण जेव्हा बाहेर पडत असू तेव्हा जरी आपलं ज्ञान असेल तरी आपण प्रेझेंटेबल असायला पाहिजे. म्हणजे आपण निसर्गावर सुद्धा आपण अन्याय नाही केला पाहिजे आपल्या दिसण्यावरून. सो आपण सुंदर राहिलं पाहिजे आणि तरच आपण निसर्ग छान करू शकतो. आतून बाहेरून तुम्ही जर छान असाल. रवींद्रनाथ टागोर म्हणलं तर मला आणखी किस्सा आठवला. रवींद्रनाथ टागोर एका कार्यक्रमाला आले होते आणि त्यांचा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी एक तिथं मुख्याध्यापक होते, शाळेचे प्रमुख होते, ते त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणजे तुम्ही इथं आलेला आहात, 2 दिवस इथं मुक्कामी आहात, तर उद्या आमच्या शाळेमध्ये येऊन तुम्हीच लिहिलेली एक कविता आम्हाला आमच्या वर्गाला, आमच्या शाळेला शिकवाल का? म्हणजे शिकवायचे मला 6 महिने लागतील आणि त्यांनी तारीख दिली 6 महिन्यानंतरची. परत ते प्रवास करणार होते आणि परत येणार होते. 6 महिन्यानंतर दिल्या तारखेला ते आले, शाळेला व्हिजिट केली, कविता शिकवली आणि गेली. मग मुख्याध्यापक जाताना म्हटले, तुम्ही त्यावेळेस तरी ऑलरेडी इतका लांब प्रवास करून आला होता, तुमचीच कविता होती आणि तुम्हीच शिकवायची होती, त्यासाठी तुम्ही 6 महिन्याची वेळ दिली आणि एवढा सगळा प्रवास करून परत का आला? त्यावेळेस का नाही शिकवली? ते म्हणजे मला कविता त्यावेळेस लिहिता येत होती, लिहिलेली कविता कशी शिकवायची हे 6 महिन्यात मी शिकलो आणि मग शिकवली. बरोबर. सो म्हणजे ते त्या व्यक्तीचं डेडिकेशन होते आणि आपण सर्वांकडे आपण स्किल महान व्यक्तींकडून जात असताना आपण कोरोनाला विसरतोय आपण. सो आणखी मला तुमचा फुलिश क्वेश्चन होता, इररिलेव्हंट वाटेल तुमच्याशी, पण साताऱ्यामध्ये द्रविड म्हटल्यानंतर ते द्रविड मंगल कार्यालय हे तर माहितीच आहे, पण साताऱ्यामध्ये आणखी एक सगळ्यांना माहित असलेली गोष्ट की भारताचा माजी कर्णधार, क्रिकेटचा कर्णधार राहुल द्रविड पण साताऱ्याचं असं म्हणतात आणि तुमचं सगळ्यांचं यवतेश्वर तुमचं गुरुदैवत आहे. ते काय राहुल द्रविड तुमचा रिलेटिव्ह आहात? हो बरोबर. राहुल द्रविड माझा चुलत भाऊ आहे आणि ही खरं मोठी फॅमिली आहे. द्रविड फॅमिली जवळपास माझ्या आजोबांनी द्रविड कोश तयार केला होता
आणि पूर्ण भारतभर जेवढे भारतीय आहेत, जेवढे द्रविड आहेत किंवा जगात जेवढे द्रविड आहेत, तेवढ्यांना त्यांना एकत्र करून त्यांनी एक माहिती कोश बनवला होता. राहुल द्रविड त्यातलं एक मोठं नाव झालं. जसं अरुण द्रविड म्हणून एक आहेत की जे मोठे गायक आहेत. आता शास्त्रीय संगीतामध्ये खूप त्यांचं मोठं नाव आहे, अरुण द्रविड म्हणून. असं खूप सारे गणेश्वर शास्त्री द्रविडांचं नाव. तुम्ही श्रीराम आम्हाला जप करून घेतला, आमच्याकडून राम मंदिराचा उल्लेख पण केला. आणखी तुमच्या घराण्याचं आणि राम मंदिराची आता जी प्रोसिजर सुरू आहे याचं पण काहीतरी रिलेशन आहे, ते काय? माझे जे चुलत पणजोबा आहेत त्यांचं वय आता 92 इयर्स असेल. तर त्यांनी हा राम मंदिराचा मुहूर्त सेंट्रल गव्हर्नमेंटला दिला आणि त्यांना 5 ऑगस्टच तो मुहूर्त पाहिजे होता. त्यामुळे 5 ऑगस्ट मधील जी सर्वोत्तम वेळ आहे तर तो मुहूर्त शोधायचं काम माझ्या पणजोबांनी केलं. आता चुलत पणजोबांनी गणेश्वर शास्त्री द्रविड. ज्या राम मंदिराकडे साऱ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे त्या राम मंदिराचा एक्झॅक्ट मुहूर्त या द्रविडांच्या फॅमिलीतून झालेला आहे, जी साताऱ्याला बिलॉंग करते. आपला विषय चालला होता की मनशांती आणि कोरोना. बरोबर. कोरोनाला विजय करण्यासाठी तुम्ही सांगितले की नामस्मरण करा, एक प्रकार झाला. असे आणखी काय? ओके, आता नामस्मरण असेल किंवा ध्यान असेल, इव्हन आपण ध्यानामध्ये पाहिलं की कित्येक वेळा आपल्या मनात खूपसे विचार येत असतात. आता नामस्मरण त्यातला एक भाग झाला, पण समजा कंप्लीट ध्यान काहीही बोलायचं म्हणजे मला ते अशा पद्धतीने आपण एक मिनिट परत क्लिअर करतो की आपण मनशांतीच्या त्याकडे निघाल्यावर की ज्यातनं आपण कोरोनापासून थोडं लांब जाऊ. याचा कुणीही अर्थ असा काढणार नाही की नामस्मरण केल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम म्हटल्यानंतर कोरोना होणार नाही का? होणार. सवय भान ज्यांच्याकडे नाही त्या सगळ्यांना कोरोना होणार. आपण कोरोना जो किती लांब आहे, जो मनाला शिवतोय, तो मनाला शिवून मनाची जी हानी करतोय त्या कोरोना संदर्भात बोलतोय. कोरोनापासून आपण कसं लांब राहू शकतो यासाठी प्रयोग करतोय, यासाठी आपण बोलतोय. मनात जे आणखी कुठले प्रकार आहेत की त्यातून कोरोना लांब होऊ शकतो. ध्यान धारणामध्ये आपण ब्रीथिंग प्रोसेस वरती आपण काम करतो. म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं हा जो प्रकार असतो तो खूप जणांना येत नाही. म्हणजे अनुलोम विलोम म्हणतात. अनुलोम विलोम. तर यामध्ये गमतीचा पार्ट असा आहे की जर तुम्ही ब्रीथिंग प्रोसेस वरती जर कॉन्सन्ट्रेशन स्वतःच दिलं तर तुम्ही ध्यान व्यवस्थित लावू शकता. डोळे बंद करायचे. म्हणजे मला माहिती आहे श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. श्वास 5 मिनिटं 6 मिनिटं. श्वासामध्ये जसं आपण पायाच्या अंगठ्यापासून ते मस्तकापर्यंत खालून वर बघत येतो, तसं फक्त श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास आत येतो, श्वास बाहेर जातो. बरोबर. मग सगळं अर्ध्या मिनिटासाठी करून दाखवलं कसं आहे. परवाळकर सरांनी मला माझ्या वयात ध्यान धारणा, कारण हा मोठा प्रश्न आहे की जे साधू पुरुष वगैरे करून दाखवतात, पण शक्यतो जेवढा श्वास आपला आहे तेवढा श्वास घेणं, काही मिनिटं ते थांबणं आणि तो सोडून देणं, अशी ही प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस जेवढी आपण स्लो मध्ये करू तेवढे त्याचे बेनिफिट्स आपल्याला खूप चांगले मिळतात. किती झालं तरी हे सायन्स आहे आणि हे सायन्स मध्ये प्रूव्ह झालेलं आहे की जर तुम्ही ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित जर केला तर माणसाचं लाईफ देखील वाढू शकतं आणि रक्त पुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे मेंदू आपला व्यवस्थित कार्यान्वित होतो. याआधी आपल्याकडे जे मार्गदर्शक आले ते त्यांनी सांगितलं होतं की कोरोनावरचं औषध म्हणजे ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन जास्त टिकवण्यासाठी त्यांनी आता सांगितलेलं आहे ते जितनी चावी भरी राम नाही उतना चले किलो म्हणतात. तसं स्वर्गातून ज्यावेळेस माणूस येतो तो किती वर्ष जगणार घेऊन येत नाही, तो श्वास घेऊन येतो. सो ज्यांचं ब्रीथिंग जितकं स्लो त्यांची इम्युनिटी पॉवर पण जास्त. मग ही इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठीचं पण उपयोगी साधन आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सुद्धा आहे. आणि मुळात काय झाले, आपल्याकडे आता थोडासा कोरोनाचा हा पाऊस झालाय. आपण सगळ्या न्यूज चॅनलला, वर्तमानपत्रांमध्ये कोरोनाच्या न्यूज पाहतोय, पण व्यवस्थित जर तुम्ही पाहिलं तर त्याचा जो डेथ रेट आहे, आजचा मला डेथ रेट माहिती आहे, तो काहीतरी 2.15 आहे. हा, तर तो 2.15 रेट जर आपण पाहिला आणि त्याच्याशी कम्पेअर आपण बाकीचे आजार केले आपले, म्हणजे मलेरिया असेल, डेंग्यू असतील, कॅन्सर असतील, एड्स असतील, जेवढे भयानक जे आजार आहेत त्या मानानं हे डेथ रेट्स अतिशय कमी आहेत. दुसरं म्हणजे भारताच्या ज्या चांगल्या सवयी आधीपासूनच्या आहेत त्यामध्ये येते. असं तुम्ही सांगितलं मगाशी की आपल्याला एकतर नामस्मरण घेतलं पाहिजे, त्यानंतर आपण ध्यान लावताना आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. थर्ड कुठलं आहे?
थर्ड असा आहे की फिजिकल एक्सरसाइज, स्पोर्ट्स काही असतील आपले, म्हणजे तुम्ही चेस खेळत असाल, कॅरम खेळत असाल, क्रिकेट खेळत असाल, फुटबॉल खेळत असाल, आपला जो कुठलाही खेळ असेल, एनी स्पोर्ट, या एनी स्पोर्ट मध्ये खेळताना तुम्हाला कधीतरी बाहेरच्या वातावरणात नक्की काय चाललंय हे जाणवतं का? कधीही जाणवत नाही. एखादा खेळ आपण 2 तास खेळत असू तर कसा वेळ गेला आपल्याला कळत नाही, किंवा बाहेरच्या जगात नक्की पाऊस पडलाय, ऊन पडलाय, कोरोना आलाय, काय झाले. ओव्हरऑल वेगवेगळ्या स्पोर्ट्स मध्ये आम्ही द्रविड घरात कुठला खेळ खेळतो? खेळ 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 बेसिकली पब्लिक प्लॅटफॉर्म वरती मी खरं खूप चांगलं उदाहरणं दिली पाहिजे की मैदानी खेळ खेळले पाहिजे, पण मी काळजी काढू शकेन. हा लॉकडाऊनचा काळ आहे, घरामधून बाहेर पडायचं नाही, घरातल्या पण योगासनं वगैरे माझी सुरू असतात. सूर्य नमस्कार असतील, योगासनं असतील, किंवा चेस मला आवडतो खेळायला, कॅरम मी चांगला खेळतो. सो इंडोर गेम्स मध्ये मी जास्त चांगला आहे. बरोबर, कारण मी खरं बोलतोय. मला द्रविड म्हणलं तर बुद्धिबळामध्ये राहुल द्रविडला क्रिकेटची आवड आहे, पण मला क्रिकेटची आवड नाही. ओके, आता परत एकदा मी त्या वकील, हुशार विद्यार्थी, मानसशास्त्र आणि याच्याकडून आता परत एकदा अगदी लहान वयामध्ये 17व्या वर्षी संगीत विशारद केलेला राहुल भेटतो. 17 वर्षी मला माहिती आहे, एका कार्यक्रमामध्ये तुझं ते लाईव्ह परफॉर्मन्स अगदी सांगितलं पहिलं होतं. मग या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये तू शास्त्रीय संगीताला किती वेळ दिलास, कसा दिलास, तू स्वतः किती प्रॅक्टिस करत होतास, किती वेळ? आपल्याला आपण मनाविषयी बोलतोय आणि मनाच्या कंट्रोल विषयी आणि थॉट प्रोसेस आपण कशी कमी करू शकतो आणि आपल्या चांगल्या विचारांनाच आपण आपला मेंदू कसं काय देऊ शकतो. हा, तो एक आर्ट्स म्हणून एक चौथा जो उपाय जो मी सांगणार होतो तो आर्ट्स आहे, की कुठली तरी कला असणं आवश्यक आहे. आता शास्त्रीय संगीत चा अभ्यास माझा 5वी पासून सुरू असल्यामुळे पंडित प्रभाकर पंत जोशी सर यांच्याकडं माझं संगीत साधना ही सुरू आहे, अजूनही सुरू आहे. आणि याच्यामुळे शास्त्रीय संगीताचा बेस असल्यामुळं किंवा कुठलीही कला असल्यामुळं मला कधी एकटेपणा जाणवलाच नाही. सर्वसाधारणपणे आपण असं पाहिलं की कोरोनाच्या काळात खूप जणांचं कंप्लेंट अशी होती की घरामध्ये आम्ही बोर झालोय किंवा कंटाळा आलाय. सो आपल्या घरामध्ये आपण कसं काय बोर झालोय असं म्हणू शकतो किंवा कंटाळा आलाय असं आपण कसं म्हणू शकतो. तुमचं घर आहे, तुमच्याकडे साधनं आहे, तुमच्याकडे स्किल आहे, तुम्ही आता याचा उपयोग केला पाहिजे. जेवढा उपयोग कराल तेवढं ते चांगलं. आता लॉकडाऊन मध्ये मी काय केलं तर लॉकडाऊन मध्ये मी जास्तीत जास्त शास्त्रीय संगीत ऐकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे रियाज देखील केला मी, पण अनेक शास्त्रीय कान जास्त वापरला. बरोबर, कारण कान जास्त बुद्धीच्या जवळ आहे बोलण्यापेक्षा. गळा कुठं? माझे मामा जे आहेत, 2 मामा जे आहेत, एक तबला विशारद आहे, एक व्हायोलिन विशारद आहे, चित्रकार आहे, GD आर्ट आहे, गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यामुळे ही एक कलेची बाहेरची साईड यायची माझी इथे. आणि द्रविडांकडे पाहिलं तर कला आहे, स्पोर्ट्स आपण क्रिकेट पाहिलं, आणि प्लस विद्वत्ता, ड्राफ्टिंग म्हणजे लेखन वगैरे. त्यामुळं शास्त्र सुद्धा आणि कला सुद्धा असं मला दोन्हीचं एक कॉम्बिनेशन असं आपण म्हणू शकतो. कारण लहानपणापासून मी वडिलांना लिहिताना वाचताना हेच बघितलेलं आहे. त्यामुळं लहान मुलाला दुसरे कुठले उद्योग असतात, म्हणजे फक्त लिहायचं असतं किंवा वाचायचं असतं, हेच लहान मुलांना, हेच माणसानं आयुष्यभर करायचं असतं. आणि त्यामुळे ही वाचन प्रोसेस खूप मोठी झाली. काय या लॉकडाऊनच्या काळामध्ये काय ऐकलं, कोणाला ऐकले जास्त? खूप नवीन गायक ऐकले. एक जयश्री पाटणेकर म्हणून एक गायिका आहेत, खूप मोठ्या गायिका आहेत, त्यांचं ऐकलं. खूपशे अनवट राग मी ऐकले की जे राग आपल्याला ऐकायला मिळत नाही. सो कधी, कारण काय असतं की शास्त्रीय संगीतामध्ये असा अनवट राग कुठला तुझ्यासाठी वाटला? आता माझे मालकंसचे बरेच प्रकार झालेत. मालकंस असेल, चंद्रकंस असेल, जोगकंस असेल. सो ह्याच्यामध्ये एक संपूर्ण मालकंस म्हणून एक प्रकार आहे की जो खूप कमी जण गातात आणि आपल्याकडे तो ऐकायला मिळत नाही. तर त्याचा मी थोडस ऐकत होतो. अनेक गायकांनी ते सादर करण्याचं. तुझं ठीक आहे, तुला कला आहे, शास्त्रीय कला आहे आणि तुला त्याची आवड आहे, तू विशारद आहेस, तू त्याच्यामध्ये करत होतास. आम्ही त्यातल्या म्हणजे मी जर खालून दगड मारला तर जास्तीत जास्त तो उपशास्त्रीय पर्यंत जाऊ शकतो, त्याच्यावर आमचं जातच नाही. म्हणजे आम्ही टेकड्या असे चढणारी सामान्य माणसं,
आम्ही साधारण रेडिओवर ऐकणार, टीव्हीवर ऐकणार, समकालीन ऐकणारी माणसं आहेत. यांनी काय ऐकायला पाहिजे? कारण क्लासिकल जर आमच्या घरामध्ये लावलं तर आम्हाला कळत नाही. मला वाटतं की माझ्या पिढीमध्ये असं होतं की आम्ही शास्त्रीय संगीत ऐकायला आले की काय ते बंद कर ना, काय रडगाण लागले असं म्हणणारी होती. ज्यांना कळत नव्हतं ते. मला असं वाटलं होतं की हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र असेल तर ते प्रूव्ह करावं लागेल. मला तर ते निमशास्त्रीय पण आवडायचं. सो मी माझ्या मित्रांना बसून ऐकायचो आणि मी माझ्यामध्ये टॅकल करत होतो की जर हे खरोखर शास्त्र आहे तर ह्यांना आवडलं पाहिजे. कालांतरानं माझ्या पिढीमध्ये आमच्यातली सगळी मुलं, माझे अनेक वर्गमित्र, अनेक चांगले गायक झाले. आणखी चांगले मुळात सगळ्या वर्गाला, आमच्या पिढीला चांगला कान आला. बरोबर. आणि त्यानंतरची पिढी पण तशी झाली. त्यातला एक आमचा आशिष मोरे म्हणून आमच्या कॉलनीतला, पाटणसारख्या खेडेगावातला, की जो पुढे संगीतकार झाला आणि त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मिसेस अमृता फडणवीस त्यांच्याकडनं पहिलं गाणं गाऊन घेतलं. सो हा एक प्रयोग केलेला आहे की जास्तीत जास्त ऐकलं तर तुम्हाला शास्त्रीय संगीत सुद्धा आवडायला लागतं. संगीताची थेरपी असं पण उपचार करता येईल. तर जे तुम्हाला आवडेल ते ऐकू दे का? जे तुम्हाला आवडेल ते ऐकू दे. पण मुळात असं आहे की शास्त्रीय संगीताचं जर आपण पाहिलं तर याच्यावरती अनेक मेडिकल रिसर्चर्सना प्रयोग केलेले आहेत. इव्हन आपण शास्त्रीय संगीत जर झाडांना ऐकवलं, गायींना ऐकवलं तर जास्त आपल्याला दूध मिळू शकतं किंवा झाडं अतिशय सुंदर वाढतात, हे देखील आपण पाहिलं. याच्या उलट जाऊन मी एक प्रयोग केलेला. तुम्ही झाडाला समजा वाईट बोलला की उद्या झाडा तू मला फळ दिलेलं नाहीस, तू मला फूल दिलेलं नाहीस, जर मला हे फळ मिळालेलं नाही किंवा उद्या या झाडातून मला फुल आलं नाही तर तुझी फांदी मी कट करणार, असं मी बघितलं. हे आम्ही स्वतः प्रयोग केलेला आहे. त्या फांदीला फुल आलेलं असतं. सो इतकी आपली मनाची ताकद मोठी आहे की आपण नुसतं बोललं. अनेकांना ती अतिशयोक्ती वाटली असेल, पण या संदर्भातला नॅशनल जिओग्राफिक चॅनलचा एक मोठा रिपोर्ट आहे, 8.5 तासाचा एक रिपोर्ट आहे की झाडांना भावना आहेत का या विषयावर. तर तुम्ही सातत्यानं वाईट बोलला तर झाडं कशी संपून जातात हे पण आहे. तर सामान्य माणसांनी काय ऐकलं पाहिजे हा विचार करताना मी आणखी एक म्हटलं की क्लासिकल संगीतवाले असे खूप श्रेष्ठ असतात आणि त्यांचं एक वेगळं असतं. म्हणजे मला आठवतं 1983 ला माझ्या वडिलांना, माझ्या आत्याने, आज भाऊबीज आहे, माझ्या आत्याची आठवण येते, आमच्या घरामध्ये तिने टेप दिला होता आणि कॅसेट दिल्या होत्या आणि त्यात अनुज रडाचं मैं नहीं माखन खावी होतं. ते म्हणतात मैं नहीं माखन खावी असं म्हणतात आणि कबीरचं शेवटचं तसं म्हणतात मैं नहीं मीच ते माखन खाल्लं असं पण म्हणतात. बरोबर. ते 83 सालापासून आजपर्यंत आम्ही गाणं ऐकतो आणि सगळं प्रचंड ते जगभर गाजलेलं आहे. पण आमची सोना मोहब्बत राय गाणं म्हणती तर तिला तेवढं अप्रिसिएशन मिळत नाही. ती पण तसंच म्हणते. ती पण एकाच शब्दात सगळा अर्थ बदलते, तिला ते अप्रिसिएशन मिळत नाही. असं का? मुळात शास्त्रीय संगीतामध्ये गायला असेल, ते धार्मिक असेल तरच ते चांगलं आणि हे थोडं प्रेम कलेकडे झुकणार असेल, नव्या मुलीला नाही. असं मुळात असं आहे, शास्त्रीय संगीताचा जो अभ्यास असतो ना, तो जेवढा तुम्ही लहान वयापासून सुरू कराल ना तेवढं तुम्ही जास्त ऍडॉप्ट होता. माझं म्हणणं तेच आहे की शालेय शिक्षणामध्ये आपण कला विषय जर जास्त त्याला महत्व दिलं गणित विज्ञानापेक्षा, तर त्याच्यातील जो मूल घटक आहे किंवा त्याच्यातल्या ज्या कला आहेत त्या बाहेर येतील. शास्त्रीय संगीत जर लहानपणापासून शिकवलं तर त्याची एक आवड निर्माण होईल. आता आपण जे आताच नवीन जे म्युझिक ऐकतोय पॉप वगैरे, ते खूप जणांना आवडत नाही, खूप जणांना आवडते, असंही माझं काही म्हणणं नाही. पण त्यांनी एक आयडिया केलेली आहे, एक मार्केटिंगची आयडिया. त्यांनी जाहिरातींमध्ये ते सतत आपल्यावरती हॅमरिंग करतात, एक बॉम्बार्डिंग असतं की हे तुम्ही ऐकायचंच गाणं. कुठल्याही सिरियलच्या आधी आपण ते गाणं ऐकतो आणि मग सिरियल बघतो. तर त्याच्यामुळे ते गाणं आपल्या मनामध्ये येतं आणि हळूहळू ते गाणं आपल्याला आवडायला सुरुवात होती. शास्त्रीय संगीतचा प्रॉब्लेम असा आहे की शास्त्रीय संगीत हे कमी लिमिटेड टाइम मध्ये सादर करणं अतिशय अवघड आहे. आता त्याच्यामध्ये बरेच प्रयोग आहेत. आपण MTV कोक स्टुडिओ जर पाहिले असतील तर त्याच्यामध्ये त्यांनी वेस्टर्न म्युझिक आणि क्लासिकल म्युझिकचं एक फ्युजन पद्धतीनं केलेलं आहे आणि ते लोकांना अतिशय आवडलं. सो हे देखील प्रकार सुरू आहेत आणि हळूहळू शास्त्रीय संगीत लोकांना आवडते. फक्त प्रॉब्लेम असा आहे की आजकालच्या पिढीला किंवा माझ्या पिढीला आता गंमत अशी की आता फेसबुकला किती लाईक्स मिळाले, किती व्ह्यूज मिळाले, त्याच्या एका व्हर्च्युअल प्रशंसेवरती आम्ही जगणारी पिढी आहे. खूप चुकीचं आहे खरं तर. ह्याच्यामुळं लवकर प्रसिद्धी मिळण्यासाठी अर्धवट ज्ञान घेऊन
आत्ताचे बरेच गायक सादर करतात त्यांची कला, शास्त्रीय संगीत. आणि कुमार गंधर्वांनी एकदा त्याच्याविषयी म्हणलं होतं की आजच्या पिढीचं संगीतावरील प्रेम थोडस कमी आहे. आम्ही जेवढा वेळ त्यांना दिला, आम्ही जेवढा त्या संगीताला एवढा वेळ दिला, तो वेळ आजची पिढी देत नाही. आजची पिढी फक्त पैसा आणि प्रसिद्धी हे दोनच गोष्टी साध्य करते. इव्हन जसराजजींकडे तुम्हाला जर शिकायचं असेल, म्हणजे आता समजा जसराजजींकडे तुमची शिकण्याचीच इच्छा असेल, तर त्यांचा पहिला नियम असा आहे की तुम्ही सगळं सोडलं पाहिजे. म्हणजे पैसा, शिक्षण, करिअर सगळं सोडलं पाहिजे. 24 तास माझ्याकडे तुम्ही राहायला आलं पाहिजे आणि गुरुकुल पद्धतीनं फक्त गाणं, एके गाणं केलं पाहिजे. ह्याच्यातून तुम्हाला पैसा मिळेल ही टॅगलाईन विसरून जावा. जोपर्यंत गुरुकडून आदेश येत नाही तोपर्यंत गायचं नाही. माझ्या गुरुंनी, जोशी सरांनी, मला आठवते की 5वी पासून ते आतापर्यंत त्यांच्याकडेच माझी संगीत साधना ही सुरू आहे. आत्ता मला सरांनी परमिशन दिली गायची. म्हणजे मी युथ फेस्टिवल वगैरे गायलो असेल, म्हणजे ते ठीक आहे, एक वेळ लाईट म्युझिक असेल, हिंदुस्थानी संगीत असेल, परफॉर्मन्स करणं ठीक आहे, पण मैफिल गाजवायची जी परमिशन असते ती गुरुकडूनच मिळणं आवश्यक आहे. कारण गुरुला माहिती असतं की शिष्य केव्हा पारंगत झालेला आहे, आणि तिकडून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत शिष्याला देखील पेशंटली तुमच्या कलेवरती तुमचा विश्वास असला पाहिजे आणि कधी ना कधी आपल्याला फळ मिळेल ह्या भरोशावर आपली कला जोपासली पाहिजे. जसं गीतेमध्ये आपण म्हटलं की फळाची अपेक्षा करू नका, कर्म करत राहावा. तर इथं माझं असं म्हणणं नाही की फळाची अपेक्षा तुम्ही करू नका, कारण आत्ताच्या पिढीत आपण काही ना काहीतरी फळ आपण निर्माण करतच असतो. पण त्याच्याकडे सेकंड ऑप्शन असं बघून ती कला जास्त कसा डेव्हलप होईल किंवा मी एक्सलन्स कसा पावेल, एक्सलन्स जी असते ती माझी कशी पूर्ण होईल किंवा कशी साध्य होईल याकडे आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. कदाचित तुमचा असा ग्रह झाला असेल, समज झाला असेल की गप्पा खूप भरकटल्या. विषय तो कोरोनाच होता, पुन्हा तो कोरोना होते. सरळ साधा सोपा प्रयोग होता. किती जणांनी, बघणाऱ्यांनी खरंच सांगा आम्हाला की खरंच हे ठरलं का? आमचं असं म्हणणं होतं की योगासनाला बसल्यानंतर, ध्यान धारणेला बसल्यानंतर आम्ही डोळे मिटतो आणि फटकन डोळ्यापुढे कोरोना येतो. कारण का? पण आमच्याकडे त्याशिवाय सध्या काय नाहीये. आमच्याकडं जर कला असेल, आमच्याकडे जर चित्रकला असेल, आमच्याकडे गायन असेल, आमच्याकडे खेळ असेल, आमच्याकडे कुठली तरी एक वेगळी ऍक्टिव्हिटी असेल, तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये मन गंतवा. रात्री जर चित्र काढत बसला असाल, सुंदर तरुणीचं चित्र काढतोय, डावा डोळा झालाय, नाक झाले, फक्त केस बीस काढून झाले, आउटलेट झाले, आणि रात्री झोपताय, तर झोपेमध्ये तुम्हाला उजवा डोळा, गालाचा रंग, या कल्पना येतील. कोरोना थोडा लांब आहे असं आधी आमच्या चर्चा झाल्या होत्या आणि आम्ही याच 30 मिनिटांमध्ये प्रयोग करणार होतो आणि गेल्या 17 मिनिटांपासून कोरोना विषयापासून आम्ही लांब आहे. बाहेर घड्याळ नाही पण मी बघतोय लास्ट 17 मिनिट्स मध्ये आम्ही आता कोरोनापासून लांब आहे. आणि हेच दाखवतोय की कोरोनाच्या व्यतिरिक्त सुद्धा आपण काही बोलत राहिलो तर ते करू शकतो. फक्त संगीत एवढ्या एका विषयावर ते सांगत होते, आपण ऐकत होतो आणि काही वेळासाठी 17 पैकी मी म्हणत आहे 17 मिनिट्स ते प्लॅन बाय मी प्लॅन केल्यामुळे 17 मिनिटं म्हणतोय. पण काही जणांचा 16 मिनिटासाठी, 8 मिनिटासाठी, 3 मिनिटासाठी कलेच्या संदर्भामध्ये जर तुमचा 17 पैकी 7 मिनिटं जरी गेला असेल कोरोना डोक्यातून बाहेर, तर लक्षात घ्या की स्वतः पण काहीतरी कला अडॉप्ट करा. असलेल्या अनेक कला ही सर्वांकडे असतीच असती. माझं म्हणणं आहे एक कला म्हणजे चित्रकला असेल, प्रत्येक माणसाकडे काही ना काहीतरी कला आहे. मग ती बोलण्याची कला असेल, ती जोपासा, चित्र काढण्याची असेल, भांडण करण्याची असेल, कला आहे शेवटी. पण तुम्ही कलेमध्ये स्वतःचं मन जर गुंतवलं किंवा हे जे आपण उपाय आपण पाहिले, आणि आपण काय झाले की आपल्याला हे सगळे उपाय माहित आहे, लहानपणापासून आपल्याकडे माहित आहे, आपण फक्त त्या संस्कारांकडे लक्ष दिलं नाही. आणि काय झालं की वाढत्या वयात आपण ते संस्कार विसरलो, आपण ते श्लोक विसरलो. गीतेमध्ये काय म्हणले, कुराणामध्ये काय म्हणलंय, बायबलमध्ये काय म्हणले, की बायबलमध्ये सुद्धा पाहिलं अतिशय सुंदर त्यांनी दिलेलं आहे की मनाला कसं कंट्रोल केलं पाहिजे. आपण आपला धर्म विसरतो. माणुसकीचा धर्म सुद्धा पहा, आपण एखाद्याशी संवाद करत असतो, एखाद्या मित्राला समजा आपण फोन केला, आपण त्या मित्राला जेव्हा फोन करतो तेव्हा त्या तासाभरात कोरोना विषयी बोलतो का? तर नाही बोलत. आपण सिनेमा
विषयी बोलतो, विषयी बोलतो, आपण बाकीच बोलतो, कोरोनाचा कुठेही उल्लेख येत नाही. सो आपण स्वतःचं माइंड कंट्रोल करू शकतो. एक मनात आपण प्रश्न नेहमी घेतला पाहिजे, आपण मनाला कंट्रोल केलं पाहिजे का मनानं आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे. कारण असं आहे की समजा वाईट विचार जर मनात आला आणि जर तुम्ही त्याचे प्रयत्नच केले नाही तर तुम्ही ॲडॉल्फ हिटलर सुद्धा बनू शकता आणि तुम्ही संहार देखील करू शकता. म्हणजे हा इंटरव्ह्यू लावतोय हे मला माहित असताना सुद्धा मी जाणीवपूर्वक आज एक प्रयत्न केला की इथं खूप हितचिंतक येतात, इथं मार्गदर्शक येतात, तुमच्या मोबाईलमध्ये अनेक मार्गदर्शक ऑलरेडी अवेलेबल आहेत. सातारा सारख्या ठिकाणी WHO चे 50 आता सल्लागार तयार झालेले आहेत. प्रत्येक जण आता सल्लागार झालेला आहे, तो तुम्हाला माहिती देतोय आणि वाक्य एकच आहे, तो ती मन शांत ठेवा. ते कसं मनातून कोरोनाचा विचार बाजूला करा, तोच कसा करायचा ह्याचे 17 मिनिटचा आपण एक आता प्रयोग केला. माझ्याकडे सवयभान जो उपक्रम आहे तो अतिशय छान आहे. मी याविषयी जेव्हा महाराष्ट्रात सर्च केलं, इंटरनेटला सर्च केलं, अनेक जणांशी बोललो, तर एकमेव संस्था आपली अशी आहे साताऱ्याची आणि मला खूप अभिमान आहे की सातारमध्ये सवयभान सारखा एक उपक्रम सुरू आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. कदाचित माझं वैयक्तिक मत असू शकेल, पण सरकारी प्रयत्नांपेक्षाही किंचितभर जास्त प्रयत्न सवयभाननं केलेले आहेत. त्यामुळे सवयभानचं कौतुक हे केलंच पाहिजे. आणि विशेष की सवयभान फक्त कोरोनासाठीच नाही काम करत. तर सवयभानचा अर्थ काय, चांगल्या सवयी लावण्याचं भान. सो चांगली सवय म्हणजे काय, तर चांगले विचार घेणं हे सुद्धा आहे. सो आपण चांगले एक सिटीजन बनण्यासाठी किंवा एक चांगला नागरिक बनण्यासाठी सुद्धा सवयभान एक मोठं काम करत आहे. आणि मला माहिती आहे जेव्हा कोरोना जाईल तेव्हाही याचं काम, उपक्रमाचं काम वाढलंच राहील. कोरोनाच्या काळामध्ये त्याचा जन्म झाला, खरं त्याचं काम सुरू पोस्ट कोरोना. सर्वांचे अतिशय कौतुक आहे. राजेंद्र चोरके सर असतील, जयेंद्र चव्हाण सर असतील, बाकीची सगळी इतर असतील, सवयभान यांनी अतिशय चांगला उपक्रम राबवला. म्हणजे काय होतं की आपल्याकडे धोरणं खूप येतात पण अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. ती सवयभान करून दाखवली आणि त्याबद्दल त्यांचं विशेष कौतुक आणि अभिनंदन केलं पाहिजे. जाता जाता एक कविता एक व्हायरल झाली होती, ती कविता मी वाचून दाखवतो. समय तो लगता है शिखर पे जाने में, समय तो लगता है शिखर पे जाने में, पंछी को उड़ने में, चींटी को चढ़ने में, महल बनाने में, घर सजाने में, सागर में जाके मोती निकालने में, समय तो लगता है शिखर पे जाने में, कविता बनाने में, अलंकार सजाने में, रस को दिखाने में, छंद सजाने में, अच्छा कवि बनने में, लोकप्रिय होने में, समय तो लगता है शिखर पे जाने में, साज बनाने में, संगीत सजाने में, दिल में उतरने में, प्रेम जगाने में, शिक्षा ग्रहण करने में, अच्छे विचारक बनने में, समय तो लगता है शिखर पे जाने में, घड़ा बनाने में, परिपक्वता लाने में, नई खोज करने में, मूल्यता दिलाने में, गिरे हुए पत्थर को मूर्ति बनाने में, समय तो लगता है शिखर पे जाने में, होना निराश कभी प्राणी तू जग में, क्योंकि समय तो लगता है समय बदलने में, बंजर धरती में फसल उगाने में, समय तो लगता है शिखर पे जाने में. आपण या कोरोनाच्या काळामध्ये सही सलामत बाहेर पडणार असून मी अतिशय पॉझिटिव्ह आहे आणि लवकरात लवकर आपण या कोरोनातून बाहेर पडणार आहोत. त्यासाठी हा एक थोडा वेळ जो आपल्याला दिलेला आहे हा आपण पेशंटली जर सहन केला किंवा आपल्याला जर सवयभान सांगितलेलं जे गाईडलाईन्स आहेत ती जर आपण फॉलो केली तर आपण निश्चित कोरोनाच काय कुठलाही आजार आपण इथून पुढे स्वतःला लावून घेणार नाही आहोत. इतकं खूप चांगलं सवयभानचं काम आहे. माझ्या शेजारी एक अति लहान वयातला संगीत विशारद बसलाय आणि मी अनेक वेळा सांगतो, जे पूर्वी टॅगलाईन नसायच्या त्या काळापासून माझ्या वहीमध्ये मी लिहिलेलं असायचं, मी खाण्यावर नाही गाण्यावर जगणारा माणूस आहे. समय तो लगता है आल्या आल्या म्हणायला सांगितलं असतं तर ते चुकीच होतं. समय तो लगता है तो समय आलाय. समारोपात तुझ्या एका चांगल्या आम्हाला कळेल अशी, शास्त्रीय असेल अशी, सर्वांना कळेल अशी एक चांगली बंदिश, एक चांगली चीज, एक तोड काहीतरी आम्हाला छान ऐकू. घे छंद मकरंद
मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद ही चंद मकरंद मिटता कमलादार होई बांधी हा भृंग परिसोडिना ध्यास गुंजनाद दंग घेई छंद मकरंद. आणि आता वसंतरावांची 30 घेई छंद मकरंद घेई छंद घेई छंद मकरंद प्रिय बिलिंद मकरंद प्रिय बिलिंद मकरंद प्रिय बिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद धुंद घेई छंद मकरंद घेई छंद मिटता कमल दल मिटता कमल दल मिटता कमल दल होई बंदी भृंग होई बंदी भृंग होई बंदी भृंग हो होई बंदी भृंग हो होई बंदी भृंग होई बंदी भृंग परिसोडिना ध्यास गुंजनात दंग घेई छंद मकरंद घेई छंद घेई छंद घेई छंद. एवढी चांगली जर समारोपाची सुरुवात झाली असेल तर वसंतरावच्या संदर्भातला माझा एक संदर्भ सांगणं मला इथं कर्तव्य आहे. ते सांगितलंच पाहिजे, नाही तर माझं ती मळमळ राहील. एक सॉरी फक्त करतो. या हे गाणं घेण्याचा सुद्धा एक असा उद्देश आहे की हे सगळं मनाचं गाणं आहे. तुम्ही जर त्याचे लिरिक्स पाहिले, घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद, हे सगळं मनाचं आहे. मिटता कमल दल होई बंदी भृंग, आपण भ्रमर आहोत, आपण एक भुंग्यासारखं त्या कमल दलाला अडकलोय. परी सोडिना ध्यास, तो तरी सोडत नाहीये. कमळ मिटलेला आहे तरी तो सोडत नाही. गुंजनात दंग, त्याला कळतच नाहीये की आपण गुंजनात दंग आहोत आणि तरी आपण घेई छंद मकरंद करत आहोत. तर माझ्या मते एक मानसिक गाणं सुद्धा आपण यामध्ये बघू शकतो. येस, बाळासाहेब हृदयनाथांची माझी तीच आठवण होती. हृदयनाथ मंगेशकरांचा आम्ही बाळासाहेब जसं म्हणतो त्यांना की हृदयनाथ मंगेशकर, असे 2 शब्द आम्हाला जोडून कधी घरात मी ऐकले नाहीत, बोलले नाहीत. आता सांगताना ते बाळासाहेबच म्हणायचे. आमचे कान जे तयार झाले ते वसंतराव देशपांडेंपासून, आणि वसंतराव देशपांडेंचे कान इतके तयार झालेले आहेत की त्यांच्यानंतर त्यांचा नातू राहुल याच्याकडूनच मी फक्त बगळ्यांची माळ फुले ऐकलेलं आहे. बगळ्यांची माळ फुले हे गाणं मी फक्त वसंतराव आणि राहुल या दोघांकडूनच ऐकलेलं आहे. जर पुढच्या कार्यक्रमामध्ये हे गाणं परफॉर्म होणार असेल तर मी पळत जातो स्टेजवर आणि सांगतो की मला 5 मिनिटं द्या, मी इथून हे गाणं आधी घेऊ नका, तुम्हाला जमणार नाही, असं क्लिअर सांगतो. अगदी सगळ्यांना सांगतो. अशा 5 मैफिलीमध्ये मी दंगा केलेला आहे आणि खरंच सांगतो की तुम्हाला जमणार नाही आणि तरी पण हट्टानं म्हणायचं असेल तर 5 मिनिटं द्या, 5 मिनिटात मी जातो. मला दुसऱ्या तिसऱ्या माणसाचे बोल सुद्धा ऐकायचे नाही. बरोबर. सो राहुलकडनं पण हे ऐकलं होतं. मध्ये राहुल आल्यानंतर सुद्धा आम्ही बोललो होतो. मनाच्या अनेक गोष्टींमध्ये आपण काही प्रयोग करत गेलो आणि असं लक्षात आलं की जर छंद जपला असेल कुठचाही, मगाशी ऍडव्होकेट आहेत आणि त्यांनी भांडणाच्या कलेवर सुद्धा सांगितलं, भांडणा तरी चालेल, ती कला अवलंबली तरी चालेल, पण कुठच्या तरी कलेमध्ये राहा, कोरोनापासून थोडे दूर राहा. थँक्यू. मगाशीच आपण ऍडव्होकेट अमित द्रविड यांचं स्वागत केलेलं आहे, जयेंद्र दादांनी केलेलं आहे. खरं तर मी दादांना रक्षाबंधन दिवशी संध्याकाळी आठवून थोडं चुकीच होतं, त्यामुळे त्यांना आपण पहिल्यांदाच दिलेली वेळ आहे, त्यामुळे ते निघून गेलेलं आहे. तुमचं सवयभान चळवळीमध्ये स्वागत आहे. परत एकदा कधीतरी सवयभानचे खूप सारे आभार. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि हे रक्षाबंधन आहे. आपण सवयभानचं एक रक्षाबंधन आपण लावूया आणि यातून मुक्त होऊया, स्वच्छंद होऊया, पण मनावरती व्यवस्थित कंट्रोल ठेवू. ओके, धन्यवाद. थँक्यू. थँक्स.